रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं. रोहित पवारांची माहिती. अजितदादा धुक्यानं गेले की धोक्याने? सरकार एफआयआरला का घाबरतंय? काही काळबेरा आहे का? राज ठाकरेंकडून शंका व्यक्त, तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं. रोहित पवारांकडून चिचोर धंदे, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका, तर खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल. अजित पवारांच्या कुटुंबियांची हेळसाण, सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेमध्ये बोलायला चांडाळ चौकडीनं संधीही दिली नाही. विकास लवांडेंचा पटेल तटकरेंवर हल्लाबोल, तर सुनेत्रा पवार सर्वोत्कृष्ट वक्त्या म्हणून बघायला मिळतील. अनिल पाटील यांचा लवांडेंवर पलटवार. दादांच्या विमान अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण, एआयबीचा प्राथमिक अहवाल उद्या येणार, सत्य समोर येईल अशी अपेक्षा. रोहित पवारांचं ट्विट, येत्या सोमवारी नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांमध्ये भेट, बीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेच्या शिवसेनेचे आभार, उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये दिवंगत अजित पवार आणि सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट, 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयानं फेटाळल्या. मुख्यमंत्री फडणवीसांचा बीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास, नाशिकला कार्यक्रमाला जाताना सुनेत्रा पवारही होत्या सोबत. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या अशी मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं. फडणवीसांनी किस्सा सांगतात सभागृहामध्ये एकच हशा. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याचं आश्वासन, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. अहिल्यानगरमधील लाँग मार्चला यश, सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. मुंबई शहरातील वाहनांची संख्या 54 लाखांवर, सर्वाधिक 31 लाख दुचाकी. दर किलोमीटर रस्त्यावर 2,648 वाहनं. रस्ते अपुरे पडत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर.